मध्ये पाहतात आणि कोणीतरी त्यांना सांगितलं तिथे जाऊन बाबा आपल्याला संधी भेटणार आहेत. 12-15 जण एकदाच आले होते तिथे. बाबा चान्स मिळाला एकदा की कसरळीच्या स्पर्धेमध्ये खेळू द्या. स्ट्राईकला बॅटर स्ट्राईकला हर्ष आहेत. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर हार्दिक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. ही जोडी आहेत. आता बऱ्याच जणांचा नजर या मॅचवरती आहेत. पहिला बॉल खूप चांगला टाकला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, धावतायत बॉलवरती. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट. जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा आहेत. त्या 2 धावा त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत. हर्ष आणि हार्दिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर यज्ञेश कॅमेरामॅन म्हणून सध्या नयन तांडेल आपण कॅमेरावरती पाहू शकतायत. जयेश हवेमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतायत बॉलवरती, उलट दिशेने धावल्यात. कॅच कंप्लीट नाही होणार. चेंडू बाउंड्री लाईनच्या जवळ चालला. हो व्हॉट अ फील्ड. टाळ्यांचा गजर होतोय बाय. म्हणून म्हणलं ही लहान नाही, मैदानाच्या आतमध्ये कमाल धमाल करू शकतात. काय फिल्डिंग, काय प्रेझेन्स ऑफ माइंड होता. बॉलला त्यांना मैदानाच्या आतमध्ये ढकललाय आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 3 ने वाढत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 5. बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या अगदी नोटीस करण्यासारख्या असणार आहेत. ते मैदानावरती धावफलकावरती धावा 5. 2 बॉलचा खेळ संपला. यज्ञेश तयार. खूप चांगली ऍक्शन त्याची आहेत. हवेमध्ये फटका खेळलाय, समोर खेळलाय आणि सरळ बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अकरा धावा धावफलकावरती. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपलायत. अजून 3 बॉलचा खेळ मैदानावरती येणं बाकी आहेत. 11 धावा धावफलकावरती. यज्ञेश तयार. पुन्हा एकदा ओ द विकेट. शॉर्ट टॉकला पुल करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फील्ड करतायत. 1 धाव कंप्लीट होताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 13. गावदेवी बैतीपाडा बी वर्सेस चिल्ड्रन 11 या 2 संघादरम्यान सुरू असलेली मॅच. अगदी सर्वही आपले लहान आहेत आणि त्यांना संधी मिळालेल्या आहेत आज या ठिकाणी खेळण्याची. शॉर्ट बॉल आहे. पुन्हा मात्र फटका खूप चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक परफेक्ट फिल्डिंग. 1 बाउन्स ते कलेक्ट केलाय. थ्रो देखील खूप चांगला पाहायला मिळतोय आणि एका धावेवरती समाधान. वाह दर्जेदार. म्हणून म्हटलं की बऱ्याच टीमचं आता कसराळे गावातील सर्व संघांचं लक्ष हे तुमच्यावरती आहे. कशा प्रकारे तुम्ही कामगिरी करणार. येत्या कालावधीमध्ये बरेचसे खेळाडू यामधून देखील आपल्याला मिळणार आहेत. धावसंख्या 14. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल यज्ञेशचा. खूप चांगला बॉल टाकलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक धावतायत. पुन्हा एकदा 1 बाउन्स ते कलेक्ट केलाय. छान फिल्डिंग. तितका चांगला थ्रो. वॉट थ्रो. काय फिल्डिंग. एका धावेवरती समाधान मात्र व्यक्त करावं लागलंय. षटक संपल्या मैदानाच्या मध्ये पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावरती 15. मी तर म्हणेन 15 धावा या मैदानावरती योग्यच आहेत. कारण जिथे षटकारांची आतिषबाजी होतात अशा मैदानावरती तुम्ही गोलंदाजी ज्यावेळी करतात ना त्यावेळी पहिल्या षटकामध्ये 15, 13, 12 ह्या परफेक्टली आहेत आणि त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्यात. आयुष आल्यात दुसरं षटक मैदानाच्या मध्ये फेकण्यासाठी. फिल्डिंगची रचना आपण पाहिली तर खूप छान पद्धतीने क्षेत्ररक्षण देखील सजवलेत. आयुष हर्ष. पहिला शॉर्ट बॉल. फटका खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. बाबा काहीतरी सांगितलं पाठीमागे विकेट किपरने सांगितलं बाबा कुठे बॉल टाकायचा आहे. या गोष्टी त्यानेही सांगितल्या आहेत. प्रथमेश उर्फ गोटू या नावाने प्रसिद्ध आहेत. 21 धावफलकावरती 1.1 चेंडूचा खेळ संपलाय. षटकातील पुढचा बॉल आयुषचा. यावेळेचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंच घोषित करतायत आणि आता बरेच जण या मुलांना पाहत असतील. कधी घरी काही जण घरी पाहतायत, टीव्ही वरती पाहतायत, आनंदी असतील कारण गावातील लहान मुलं खेळतायत आज वैतीपाडा संघाच्या अगेन्स्ट. स्विच हिट खेळलाय. फटका छान खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतायत परंतु बॉल त्या ठिकाणून फील केला जाईल का
त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पंचांचा सिग्नल चौकार. ट्वेंटी 26 धावफलकावरती 1.2 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. 4 बॉलचा अजून खेळ बाकी आहेत. आयुष षटकातील पुढचा बॉल घेऊन समोर हर्ष. फटका खूप चांगला खेळला, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आज बहुधा नशिबाचे साथ पण चिल्ड्रन 11च्या बाजूनेच आहे आणि पंचाने सांगितलंय नो बॉल. नो बॉल +2 धावसंख्या धावफलकावरती वाढलाय, जाऊन पोहोचते ती 29-29. आता नो बॉल, पुढचा बॉल फ्री हिट. पुन्हा आता फटका खेळण्याचा प्रयत्न केला, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी जर्सी नंबर 45 परिधान केलेल्या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सिंगल येतं, सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 30. पुढचा बॉल लिस्टमच्या बाहेरचा बॉल. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत, कारण पंच आता एन्जॉय करतायत. चेहऱ्यावरती स्मित असे सर्व काही गोष्टी सांगतायत. भले लहान आहेत परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये बऱ्याच काही गोष्टी ह्या खेळाडूंच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. डॉट बॉल आलाय, पुन्हा एकदा एक चांगला बॉल. विकेट किपरच्या माध्यमातून नेहमी आवाज येत असतो, शाबाश, त्याच्या माध्यमातून म्हटलं गेलं आहे, तोच त्याचा जल्लोष वाढवणार आहे. चांगला बॉल पुन्हा एकदा त्या ठिकाणी एकदा बेत असताना पाहायला मिळत आहेत. पंच मात्र इशारा घोषित करतात लेग बायच्या माध्यमातून धाव प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते मात्र 32-32. 1.5 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. 7 बॉलमध्ये 19 धावा हर्षच्या माध्यमातून, हार्दिकच्या माध्यमातून 5 मध्ये 9 धावा. आयुष शेवटचा बॉल घेऊन. चांगला बॉल पुन्हा आता पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पूर्ण होईल. 2 धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 32 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. सुमित येत आहेत. बऱ्याच वेळी अंडरआर्मच्या स्पर्धा होतात त्यावेळी हे लहानसे सर्व खेळाडू खेळतात, पण आज ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये आपला खेळ दाखवण्यासाठी सज्ज झालात. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय आणि 2 पायांच्या अगदी मधून बॉल मात्र निघून येतोय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. चौकार, 4 धावा. थँक्यू. आदरणीय अजितजी पाटील यांच्याकडून एक पारितोषिक येत आहेत. जर फिल्डिंग करणाऱ्या टीममध्ये आपले जे चिल्ड्रन 11 कोणी कॅच पकडली तर 200 रुपयाचं पारितोषिक आणि विकेट जरी काढली तरी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हे खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम करतायत. समोरच्या दिशेने फटका खेळायचा प्रयत्न केला, फिल्डर आहे त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 38-38. 2.3 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. 38 ऑन स्कोर कार्ड वरती लगावण्यात आल्या. सुमित पुन्हा आता तयार ओव्हर द विकेटने. हवेमध्ये विकेट किपर आलाय, चेंडूवरती घेतलाय झेल. संपलाय बॅट्समॅनचा खेळ. कोण म्हणताय विकेट घेऊ शकत नाही? हो, घेऊ शकतोय आणि मैदानावरती दाखवलाय. गावदेवी वैतीपाडा संघाला लागलाय हा पहिला धक्का. आउट. नव्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळतात मिस्टर स्वरूप. 38ला 1 विकेट, 200 रुपयाचं पारितोषिक. अगदी आपण पाहिलं तर या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळेल. खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचं काम देखील आता या ठिकाणी केलं जात आहे.
गोलंदाज तयार पुन्हा एकदा सुमित षटकादरम्यान पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने लोवर फुल टच बॉल खेळला हवेमध्ये झेलचीची संधी हो थोडी घाई केली थोडं पुढे आले आणि सरळ चेंडू मात्र निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार चौकार. थँक्यू. 42-42 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.5 चेंडू आतापर्यंत फेकून झालायत. लास्ट बॉल सुमितच्या षटकातील लोवर फुल टच बॉल कनेक्ट केलाय आणि बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार आणि या षटकारानं 3 ओव्हरचा खेळ बरोबर या ठिकाणी झालाय कंप्लीट. धावफलकावरती धावा आहेत 48-48. थँक्यू. प्रथमेश गोटू या नावानं प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी जर 2 विकेट घेतले तर अमोल यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज दिला जाणार आहे. पहिला बॉल डॉट टाकलाय. गोटू या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या खेळाडूपैकी एक आहे प्रथमेश. 48 गड्याच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा वेगवान बॉल टाकलाय पाठीमागे चाललाय स्टॉप केलाय बॉलला थांबवलंय चांगली फिल्डिंग थ्रो केलाय डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय बॅकअप चांगला आलाय रनआउटची संधी आहे त्या ठिकाणी हो फलंदाज बाद तो राग दाखवत आहेत आणि विकेट डाऊन गॉन. समोर आले की काही सुचत नाही वाय वाय धडक धडक धडकन जोरात धडके वाय वाय. थँक्यू. आणखीन एक विकेट जर प्रथमेश यांनी गोटूंनी जर मिळवला तर दुर्गेश यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज आहे. म्हटलं की चांगली कामगिरी करा ही स्टेज तुमच्यासाठी आहे इथे पारितोषिक अगदी मिळवण्याची. 99 बॅटर प्रथम मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत 49 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार प्रथमेश हो चांगला बॉल परंतु तितकाच चांगला स्ट्रोक खेळलाय बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पार सिक्सर 6. थँक्यू. 55 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.3 चेंडू धके संपलेत. सर्व विजय संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेने फटका खेळलाय खूप सुंदर खेळलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय षटकार 6 धावा. थँक्यू. स्कोर कार्डवरती धावसंख्या जर आपण पाहिलं तर 61 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 बॉलचा खेळ बाकी. हवेमध्ये खेळलाय स्ट्रोक क्षेत्ररक्षक घेत आहे झेलची संधी आहे का पाहूया त्यांच्या डोक्यावरून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा तिसरा सिक्सर 6. थँक्यू. आदरणीय राज्य गावड यमराज यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1001 रुपयाची देणगी आपल्याला मिळालेली आहेत. मंडळाच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार आहेत. 67 धावा 2 गडी बाद शेवटचा बॉल बाकी आहेत. महागडं षटक थोडं राहिलेत. आणखीन एक फटका खेळलाय हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक धावतायत पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चाललाय बॉल लढवलाय 2 धावा त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही 2च धावा येत असताना पाहायला मिळतात आणि बरोबर खेळ संपलाय. 4 षटकांचा धावा झाला 69 आणि 70 धावेचं लक्ष हे मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलेले आहेत. 69 झालं 70 धावेचं लक्ष हे आपल्याला पाहायला मिळेल.
थँक्यू. चला विनिंग टीमचे कॅप्टन माऊली 11 तलावपाडा बी संघाचे कर्णधार आपण यायचे आहेत. श्रीराम कसराळे बी संघ आपले कर्णधार आपण पाठवून द्यात. आई जुदानी कसराळी बी आपले कर्णधार या ठिकाणी आपण पाठवायचे आहेत. सत्यसाई खार्डी आपणास विनंती आहे, आपले कॅप्टनला या ठिकाणी आपण पाठवा. आणि चालू असलेल्या मॅचमधील एक प्रतिनिधी आपण या ठिकाणी थांबायचे आहेत. चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे, तो ड्रॉ मात्र केला जाणार आहे. आणि ज्या ज्या संघाची फॉर्मॅलिटी बाकी आहेत त्या सर्व संघांना मी विनंती करतोय की आपण ती सोबत घेऊन या. त्यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ होणार आहेत. माऊली तलावपाडा येताना सोबत फॉर्मॅलिटी घेऊन या. त्याच्यानंतर वाघोबा खंदरपाड्याला विनंती आहे, आपणही या स्पर्धेची जी काही नियमावली आहेत फॉर्मॅलिटी आहेत ते आपण कंप्लीट करा. चला विजय संघाच्या कॅप्टनना विनंती आहे, आपण यावं. माऊली तलावपाडा श्रीराम कसराली बी, आई जुदानी कसराली बी, सत्यसाई खार्डी संघाचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि चालू असलेल्या मॅचमधील एक प्रतिनिधी आपण या ठिकाणी थांबायचे आहेत. आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहेत, पुढच्या फेरीमध्ये अगदी खेळणारे संघ आहेत ते तुम्हाला माहीत पडतील. चला मॅचला सुरुवात. पहिलं षटक फेकण्यासाठी निखिल तयार झाल्यात. स्ट्राईकला यज्ञेश. पहिला बॉल. ओ माय गॉड, पहिलाच बॉल. मोठा पटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये सरळ बाट यष्टांवरती जादळलाय. आउट. थँक्यू. शौर्य आल्यात. लोअर फुल टच बॉल. एक धाव येत असताना पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जात असताना एक धाव एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 बॉल सगळे संपल्यात. 70 धावेचा पाठलाग करायचा होता. पुढचा बॉल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बाहेर निघाले होते. चांगला बॉल पाहायला मिळतात. 3 बॉल्स आतापर्यंत केस संपल्या. धावसंख्या धावफलकावरती 1. आयुष स्ट्रायकनवरती. षटकातील पुढचा बॉल.
पुन्हा मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय एक धाव येत असताना पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या 2. चार बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. 2 धावा एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओ काय प्रयत्न करतायत, स्विचिटचा प्रयत्न होता. वा रे वा. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या 2. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन आलाय. धाव फलकावरती धावा जर आपण पाहिला तर वाईटच्या स्वरूपाने झाला. 3 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक फटका तर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न 5व्या 6व्या स्टंपच्या बाहेर आले होते. पाठीमागे मारण्याचा प्रयत्न केलात. एक फटका स्विचिट मारण्याचा प्रयत्न केला होता. आगळे वेगळे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय शौर्य. चांगला बॉल. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये होईल पूर्ण. धाव फलकावरती धावा 3 एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या डीजे गोकुलकडे जाऊयात. ऐकूयात संगीत. पालखी निघाली राजाची, पालखी निघाली राजाची, नाव गणेश नगरात. थँक्यू. शौर्याच्या प्रत्येक धावेसाठी प्रत्येक रनसाठी जयेश मात्रेकडून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. शौर्य भाई चान्स है आपको. प्रत्येक रनसाठी शौर्यला 100 रुपयाचा पारितोषिक जयेश मात्रे यांच्याकडून मात्र पाहायला मिळणार आहे. श्रीराम क्रिकेट क्लबच्या आपण पाहिलं तर कर्णधार नैतिक आल्यात. नैतिकचा पहिलाच बॉल. पंच व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत. व्हाईटच्या स्वरूपाने धावसंख्या धाव फलकावरती 4 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल नैतिकचा. स्ट्राईक वरती आयुष. वेगवान बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न होता. जोरकस फटका मारायचा होता परंतु नाही फटका खेळू शकले. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या धाव फलकावरती 4 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1.1 चेंडू आतापर्यंत फेकून झालाय. पुढील बॉल बॅटची एज आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर गडी बाद फलंदाज बाद. विकेट डाऊन. थँक्यू. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर प्रथमेश दाखल होत असताना पाहायला मिळतात. गो टू. पाहूयात कशा प्रकारे तो बॅटिंग करतोय. फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक एका ठिकाणी संधी. प्रथमेश आले आणि प्रथमेश माघारी परतले गेले. बाद. थँक्यू. नव्यानं बॅटर सुमित मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नैतिकचा पुढचा बॉल. चांगला बॉल पाहायला मिळतात. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल येतोय. शौर्याला अजून स्ट्राईक मिळाली नाही. तो सध्या नॉन स्ट्राईक वरती उभा आहे. पुढचा बॉल. ओ द विकेट. ओ पाठीमागे चाललाय बॉल. बाबा तो चौकाराची अपेक्षा होती. तो चौकार आलाय पण त्याने दर्शवलाय 4 धावा. थँक्यू. चिठ्ठ्यांचा ड्रॉ त्या ठिकाणी केला जातो. धावसंख्या धाव फलकावरती 8 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
चिठ्ठ्यांचा ड्रॉही केला जातोय. पाहूया पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील त्याचा पहिला मॅच. आई जुदानी कसराळी आणि श्रीराम कसराळी हा पहिला मॅच असणार आहे. काय बोललो या 2 बॅट्समॅन पैकी कोणीही 6 मारला तर दुर्गेश कडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जयेश मात्रे यांच्याकडून आपण पाहिलं तर 1-1 धावेसाठी शौर्यला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल हो पाहिलं कारण त्याच्या हाईटच्या वरून गेला त्याच्यामुळे तो काही करू शकत नाही. पहिला बॉल आलाय डॉट स्वरूपचा. धावसंख्या 8 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु पुन्हा एकदा एक डॉट बॉल आला. धावसंख्या 8 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शरीरापासून पुन्हा एकदा दूर खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू मात्र या ठिकाणी डॉट डॉट डॉट. 8 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहेत. स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर शौर्य आज तो जास्त वेळ मैदानावरती थांबून आहेत. बॅटिंगचा अगदी आनंद घेतोय. बाईच्या माध्यमातून ही एक धाव येत असताना धावसंख्या 9. स्ट्राईक एनवरती सुमित. मध्ये खेळला फटका आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीने खेळलाय. बॉल त्या ठिकाणी फील्ड केला जाईल. एक धाव मात्र येत असताना पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 10. दहा धावा 3 गडी बाद. पुन्हा एकदा एक चांगला बॉल पाहायला मिळत आहे. डॉट स्वरूपाने येतोय मात्र षटक संपले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला नवीन बॅट्समन मैदानाच्या मध्ये जावं. वाघोबा खंदरपाडा टीमला विनंती आहेत आपण आयोजकांशी संपर्क साधायचे आहेत. चांगला बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव येतोय. खूप चांगला स्ट्रोक खेळला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. चौकार. धावा झाला 14 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 बॉल बाकी आहेत. आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी हाताळण्यात आला आहे. चला कॅप्टन आई जुदानी कसराली आणि श्रीराम कसराली दोन्ही संघाच्या कॅप्टन आपण टॉस साठी यायचे आहेत. आई जुदानी कसराली आणि श्रीराम कसराली दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण या टॉस करूयात. लगेच मॅचला सुरुवात होईल.
हवेमध्ये कळलाय फटक्या त्या ठिकाणी एक धाव घेत असताना पाहायला मिळत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर जाऊन पोहोचतं ते मात्र 15च्या घरामध्ये. शेवटचा बॉल बाकी आहेत. 15 धावा 4 गडी बाद. लास्ट बॉल. टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. ओ स्विच हिट अखेरीस मारलायत आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज बाद झाल्यात. शौर्य आणि हा सामना जो आहे तो सामना मैदानावरती जिंकलायत टीम गावदेवी बैतीपाडा बी या संघानं. आदरणीय अजितजी पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ असे टॉस केला जाईल.